विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची विविध पदांसाठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्या जाहिरातीकरता ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे भरायचा डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीचे अपडेट बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्याची तारीख 17 फेब्रुवारी पासून सुरू झालेली आहे, तर 18 मार्च पर्यंत तुम्ही फॉर्म भरण्याची ही शेवटची तारीख आहे. शेवटची तारखेपर्यंत लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि जाहिरात बघण्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉइन करा. तेथे या ठिकाणी अर्ज करण्याची लिंक भेटेल आणि पूर्ण जाहिरात देखील बघायला भेटेल. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपची. लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर फॉर्म भरण्यासाठी असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. तुम्ही आधी रजिस्ट्रेशन केलेलं नसणार आहे, त्याच्यामुळे क्लिक हेअर टू न्यू रजिस्ट्रेशन या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. त्याच्यानंतर खाली या. तुम्हाला कोणकोणत्या स्टेप फॉलो करायचे आहे, बेसिक इन्फॉर्मेशन, फोटो आणि सही अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर डिटेल्स अपलोड करायचे आहे, प्रिव्ह्यू एकदा चेक करायचा आहे आणि शेवटला या ठिकाणी अपलोड थंब आणि प्रिव्ह्यू हे अपलोड करायचे आहे आणि शेवटला पेमेंट करायचं आहे. तुमची परीक्षा ही IBPS कंपनी घेणार आहे. आता फॉर्म भरण्याची प्रोसेस इथून पुढे आपण सुरू करणार आहोत. नीट लक्ष देऊन बघा. इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं स्वतःचं पहिलं नाव कॅपिटलमध्ये टाकायचं आहे. पूर्ण नाव टाकायचं नाही, फक्त पहिलं नाव टाकायचं आहे. इथं फर्स्ट नेम तुमचं पहिलं नाव टाका कॅपिटलमध्ये. तेच नाव इथं पुन्हा एकदा टाका कॅपिटलमध्ये. त्याच्यानंतर मिडल नेम तुमच्या या ठिकाणी 10वीच्या बोर्ड जे बोर्ड सर्टिफिकेट किंवा निकाल ज्याच्यावरती नाव आहे तसं नाव टाका तुम्ही, बरोबर असेल ते. इथं स्वतःचं पहिलं नाव, त्याच्यानंतर इथं वडिलांचं नाव इथे टाका कॅपिटलमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा कॅपिटलमध्ये इथं तुमचं मिडल नेम टाका. त्याच्यानंतर शेवटला इथं कॅपिटलमध्ये आडनाव टाका कॅपिटलमध्ये आणि तेच नाव इथे पुन्हा एकदा टाकून घ्या. त्याच्यानंतर इथं तुमचं नाव बरोबर पूर्ण इथे आलेले बघायला भेटेल. ते बरोबर आहे का नाही ते इथे चेक करून घ्या. इकडे वर काही मिस्टेक झाली असेल तर इथे लगेच बरोबर नाव चेक करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली तुमचा जो मोबाईल नंबर आहे, एकच ऑथेंटिक जो चालू असणारा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि तोच मोबाईल नंबर इथं कन्फर्म पुन्हा एकदा टाकायचा आहे आणि तुम्हाला एखादा अतिरिक्त अल्टरनेटिव्ह म्हणून मोबाईल नंबर द्यायचा असेल तर इथे तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला ईमेल आयडी टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकताना इथे पूर्ण ईमेल आयडी टाकायचा नाही. याच्यामध्ये टाकायचं नाही. जोपर्यंत आहे त्याच्या मागील माहिती इथे टाकून घ्यायची आहे आणि इथं आपोआप आधी चॉईस राहील. इथं डोमेन नेम इथं gmail.com हा ऑप्शन इथे सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा तुमचा पूर्णतः बरोबर ईमेल आयडी इथे पूर्णच्या पूर्ण तुम्ही टाइप करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा सिक्युरिटी कॅप्चा जो कोड आहे तो बरोबर इथे बरोबर टाका. ठीक आहे. आणि सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री झाल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. मित्रांनो, सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर एक ओकेचा ऑप्शन दिसेल. त्या ओकेच्या बटनावरती क्लिक करा. ओकेच्या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन झालेला बघायला भेटेल. एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्यायची आहे. इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथं बघायला भेटेल. बघू शकता हा रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि हा पासवर्ड आहे. हा चांगल्या प्रकारे लिहून ठेवा. जसा तुम्हाला या ठिकाणी ईमेल आणि SMS वरती हा आलेला तुम्हाला बघायला भेटेल ईमेल आणि पासवर्ड. तो तुम्ही नीट ठेवा कारण तो तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लागणार आहे. ठीक आहे. आता इथं खाली आल्याच्या नंतर तुम्हाला 2 ऑप्शन बघायला भेटतील. इथं नीट लक्षात घ्या. इथं तुम्हाला चॉईस फोटो, तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. बघू शकता इथं तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. लक्षात घ्या फोटो देखील अपलोड मी कसा करायचा ते सांगणार आहे. किती साईज आहे ते देखील सांगणार आहे. इथं बघू शकता गाईडलाईन, फोटो अपलोड करण्याच्या गाईडलाईन काय-काय आहेत ते तुम्हाला इथे ओपन बघायला भेटतील. आता जो फोटो आहे त्याची साईज, फोटोची साईज किती असायला पाहिजे? 1 मिनिट गाईडलाईन फोटोग्राफ इमेज. ठीक आहे. फोटोची साईज 20 KB ते 50 KB या दरम्यान असायला पाहिजे. 20 KB ते 50 KB या दरम्यान असायला पाहिजे आणि फोटोला तुमचे स्वतःचे नाव द्यायचं आहे कॅपिटलमध्ये. ठीक आहे. फोटोला तुमचे स्वतःचे नाव द्या कॅपिटलमध्ये. लगेच फोटो अपलोड होऊन जाईल 20 KB ते 50 KB आणि नावामध्ये कोणत्याही प्रकारचा गॅप ठेवू नका. फक्त स्वतःचं पहिलं नाव टाकून टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर सिग्नेचर कशाप्रकारे अपलोड करायचे आहे हे देखील मी सांगतो. सिग्नेचर साईज 10 KB ते 20 KB या दरम्यान असायला पाहिजे आणि तुमच्या सिग्नेचरला तुमचे आडनाव द्या. आडनाव जे आहे ते टाका कॅपिटलमध्ये. स्पेस वगैरे देऊ नका. तुमचा फोटो लगेच अपलोड होऊन जाईल. ठीक आहे. आता इथं मी माझा या ठिकाणी आणि त्याच्यानंतर लाईव्ह कॅप्चर फोटो. इथं कॅप्चर फोटो केल्याच्या नंतर कॅमेराचा अलाव ऑप्शन द्या तुम्ही. अलावची क्लिक करा आणि त्याच्यावरती तुम्ही फोटो तुमचा ऑनलाईन कॅप्चर करू शकता ऑनलाईन. ठीक आहे. आणि जर तुम्हाला लॅपटॉप वरती फॉर्म भरत असेल, तर तुम्हाला फॉर्म भरायला जमत नसेल तर हे स्कॅनर इथं याचं क्लिक हिअर टू स्कॅन याच्यावरती क्लिक करा आणि तुमचा मोबाईलचा कॅमेरा ओपन करा. त्याच्यावरती असा फोटो काढू नका. फक्त त्याच्यावरती स्कॅन करण्याचा प्रयत्न करा. आपोआप तिथे एक ऑप्शन होईल ओपन होईल त्याच्यावरती क्लिक करा आणि तुमचा फोटो काढून लाईव्ह फोटो अपलोड करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही इथं काय-काय अपलोड करायचं आहे. ठीक आहे.
तुमची काय करायचं आहे इथं, तुम्हाला तुमचा इथं स्वतःचा फोटो अपलोड करायचा आहे आणि लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे आणि दोन्ही अपलोड केल्याच्या नंतर या बॉक्सवरती इथे तुम्ही क्लिक करा. या बॉक्सवरती क्लिक करा आणि खाली या. इथं तुमची सही अपलोड करून घ्या. 10 केबी ते 20 केबी या दरम्यान तुमची फोटोची साईज असली पाहिजे सहीच्या फोटोची. ठीक आहे. त्याच्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथे नेक्स्ट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता मी इथे तुमचा स्वतःचा पासपोर्ट साइज फोटो, त्याच्यानंतर लाईव्ह फोटो आणि सही अपलोड करून घेतलेली आहे. आता इथं नेक्स्ट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आता तुमची या ठिकाणी जे आरक्षणाची माहिती कॅटेगरी नुसार माहिती सिलेक्ट करायला आलेली आहे. आता इथं संवर्ग सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. याच्यामध्ये जर ऑप्शन दिसतील नसेल बघू शकता. हा याच्यामध्ये ऑप्शन दिसले नाही तर इथं एक ऑप्शन आहे. याच्यामध्ये 1 मिनिट ठीक आहे. इथं जे ऑप्शन आहे याच्यापैकी एक सिलेक्ट करा, जे याच्यामध्ये फॉर्म भरायचा आहे. तांत्रिक गट क चा आहे का वगैरे ते इथे अभियांत्रिकी सेवा गट क चा आहे की ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. समजा मी इथे सिलेक्ट केले, ग्रुप सी सिलेक्ट केले. इथं पदनाम वगैरे बघू शकता. कनिष्ठ अभियंता स्थापत्य इथं ऑप्शन ओपन होईल. आता मला समजा हा सिलेक्ट करायचा आहे गट क. तर येथे बघू शकता अनुरेखक बांधकाम पर्यवेक्षकला याला मला भरायचा आहे. तर मी इथं हे पद तुम्ही सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. चॉईस करताना इथं आधी सिलेक्ट करा आणि इकडे कोणकोणती पदे दाखवतात ते तुम्हाला इथे बघायला भेटेल. आता एक गोष्ट लक्षात घ्या. समजा माझी या ठिकाणी कॅटेगरी आहे एस-टी. तर मी ते एस-टी सिलेक्ट करणार आणि बघू शकता उमेदवाराची आता समजा माझी एस-टी कॅटेगरी आहे, परंतु मला त्या पदाला फॉर्म भरायचा एस-टी कॅटेगरीला जागा नाही. तर तुम्ही ओपन मधून भरायचं असेल तर इथं ओपन कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. परंतु माझ्या कॅटेगरीला जागा आहे त्याच्यामुळे मी इथं एस-टीच कॅटेगरी सिलेक्ट करणार. तर तुम्हाला ओपन मधून फॉर्म भरायचा असेल, तुम्ही समजा माझी कॅटेगरी एस-टी आहे, परंतु मला ओपन मध्ये भरायचं आहे, तर मी ते एस-टी सिलेक्ट करणार आणि इकडे ओपन सिलेक्ट करणार असे असते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या आणि जर तुमच्या कॅटेगरीला जागा आहे, तुम्हाला तुमच्याच कॅटेगरीसाठी भरायचं आहे, तर एस-टी आणि इकडे पण एस-टी अशा प्रकारे सिलेक्ट करा. ठीक आहे. ते सिलेक्ट केले. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता अपंग वगैरे आहात का तुम्ही इथे असेल तर येस करा, अन्यथा नो करा. इथं नो सिलेक्ट केले. ठीक आहे. बाकीचे ऑप्शन इथे सिलेक्ट करायला आलेले नाहीत. बाकी सर्व हे ऑप्शन ब्लँक आहेत. इथं फक्त काय आहे, अपंगत्व वगैरे आहेत का? नो येथे तुम्हाला करून टाकायचं आहे. ठीक आहे. जे ऑप्शन आहेत तेच करायचे आहेत. आता इथं काय आहे सर्टिफिकेट इश्यूड बाय अथॉरिटी कशाबद्दल आहे तर वेदर उमेदवाराकडे सक्षम प्राधिकरण दिलेले वैधता प्रमाणपत्र आहे का? जात वैधता म्हणजे कास्ट सर्टिफिकेट इथं नाही सॉरी जात पडताळणी प्रमाणपत्र आहे का? असेल तर येस करा अन्यथा नो करा. इथं बघू शकता नो ओपन कॅटेगरी. 1 मिनिट मला इथं बघून घेऊ द्या. 1 मिनिट. आता ठीक आहे. ज्यांच्याकडे की नाही जे आरक्षणामध्ये आहेत त्यांनी कास्ट इथं जातीचा दाखला कंपल्सरी येथे येस करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर उमेदवाराकडे जात पडताळणी प्रमाणपत्र आहे का? तर विचारलेलं आहे. असेल तर येस करा, अन्यथा नो करा. माझ्याकडे दोन्ही आहेत तर मी जातीचा दाखला येस केलेला आहे आणि जात पडताळणी देखील येस केलेलं आहे. तुमच्याकडे असेल तर येस करा, अन्यथा नो करा. इथे नंबर वगैरे टाकायला नाही. तर याते तुम्ही जर ओबीसी, एन-टी-बी, एन-टी-सी, एस-बी-सी तुमच्याकडे या ठिकाणी जर नॉन क्रिमिनल प्रवर्गात मोडत असेल तर येथे येस करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर उमेदवाराकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ई-डब्ल्यू-एस प्रमाणपत्र आहे का? असेल तर येस करा, अन्यथा नो करा. ठीक आहे. आता मी एस-टी आहे त्याच्यामुळे त्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यानंतर माजी सैनिक असेल तर येस करा, अन्यथा नो करा. माजी सैनिक इथे अपंगत्व वगैरे नो केलेलं आहे. त्याच्यानंतर बघू शकता पूर्ण केल्यानंतर आर्मी एज्युकेशन 1 मिनिट इथं बघून घेऊ द्या मला. इथं तुम्ही आर्मी सेवेत वगैरे आहात का? येस नो करायला आहे. सर्वीकडे तुम्ही नो करा. आरक्षण घ्यायचं असेल तुमच्याकडे म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे कर्मचारी आहात का? असेल तर येस करा, अन्यथा इथे नो करा. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जॉबला आहात का इथे? असेल तर येस करा, नो करा. तुम्ही महिला आरक्षणामधून अर्ज करत आहात, महिला असेल तर त्यांनी येथे कंपल्सरी येस करा आणि पुरुषांनी येथे कंपल्सरी येथे नो करा. ठीक आहे. खेळाडू असेल तर येस करा, नो असेल नसेल तर नो करा. भूकंप असेल तर येस करा, नो करा. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हेच ऑप्शन चॉईस करा. अनाथ असेल तर येस करा, नसेल तर नो करा. पोलीस पाल्य, माजी सैनिक पाल्य असेल तर नो करा. अंशकालीन असेल तर नो करा. असेल तर येस करा, नो करा. आणि युद्धात मृत्यू पावलेल्या त्यांचे पाल्य वगैरे आहात का? कुटुंबीय आहात का? असेल तर येस करा, अन्यथा तेथे नो करून घ्या. आता इथं लक्षात घ्या, हा डोमेसाईल सर्टिफिकेट आहे. महाराष्ट्राचे आदिवासी आहात का? तर इथं कंपल्सरी तुम्हाला येस करायचं आहे. त्याच्यानंतर धार्मिक अल्पसंख्याक आहात का? इथं कंपल्सरी तुम्ही नो करायचं आहे. त्याच्यानंतर हे ऑप्शन नो झालेले आहेत आणि आत्महत्याग्रस्त चे पाल्य वगैरे आहात का? असेल तर येस करा, अन्यथा नो करा. हे सर्वीकडे मी इथे बरोबर नो केलेलं आहे. इथं तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमची या ठिकाणी कॅटेगरी म्हणजे धर्म कोणता आहे? हिंदू, मुस्लिम, शीख, साई वगैरे असेल, ओदर वगैरे असेल तर हिंदू मी इथे सिलेक्ट केलेला आहे.
त्याच्यानंतर आधार तपासणी परवानगी तुमच्याकडे द्यायची असेल तर तुम्ही येथे शक्यतो इथे नो करा. कारण ते बरेच तुम्हाला याच्यामध्ये फंड आहे ते डिजिलॉकर वगैरे ओपन करा हे ते आहे. त्याच्यामुळे इथे कंपल्सरी नो करून टाका. आधार कार्ड आहे ते तुम्ही आधार कार्डचा नंबर टाका. त्याच्यानंतर इथं पॅन कार्डचा नंबर टाका. ठीक आहे. टाका. त्याच्यानंतर परीक्षा सेंटर तुम्हाला कोणत्या ठिकाणी परीक्षा सेंटर द्यायचं आहे. 3 परीक्षा सेंटर इथं मी चॉईस करून घेणार आहे. कोणतेही 3 करणार आहे. मी काय इथे फक्त फॉर्म भरून दाखवत आहे. ठीक आहे. अ, हे मी सिलेक्ट केलेलं आहे आणि तुम्हाला इथं जन्मतारीख टाकायची आहे. तुमच्या जन्मतारखेचा दिवस टाकायचा आहे, महिना टाकायचा आहे. त्याच्यानंतर वर्ष इथे तुम्हाला टाकायचं आहे. इथं बरोबर येऊन जाईल. त्याच्यानंतर महिला आहेत की पुरुष इथे मेल इथे मी सिलेक्ट करणार. ठीक आहे. जन्मतारीख इथे मी सिलेक्ट करून घेतो. जी टाकायची आहे ती इथे तुम्ही टाकून घ्या. ठीक आहे. साल वगैरे तुम्ही माझ्या मनाने काहीही टाकत आहे. ज्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या. त्याच्यानंतर इथं ओकेच्या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता इथं तुम्ही जुळे भावंड वगैरे आहेत का? असेल तर येस करा, अन्यथा नो करा. ठीक आहे. आता इथं महिला पुरुष इथे पुरुष सिलेक्ट केलेला आहे. लग्न झालेलं आहे की नाही येथे सिलेक्ट करा. आता मी मॅरिड आहे तर मी इथे मॅरिडच्या ऑप्शनवरती इथे क्लिक करणार आहे. ठीक आहे. इथं जोडीदाराचे नाव वगैरे तुम्ही टाकू ठीक आहे. इथं मॅरिड मी केले. तर इथं तुमच्या या ठिकाणी जे माझ्या पत्नीचं वगैरे नाव इथे टाकायला येईल. इथं तुम्हाला तुमच्या आईचे नाव टाकायचं आहे आणि इथं तुम्हाला वडिलांचे नाव टाकायचे आहे. पूर्ण नाव टाकायचे नाही. सर्व माहिती कॅपिटलमध्ये टाकायची आहे. वडिलांचं पहिलं नाव, आईचे नाव टाकायचं आहे पहिलं नाव आणि तुमच्या पत्नीचं नाव, पतीचं नाव इथे तुम्ही इथे टाकू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा पत्ता बरोबर टाकायचा आहे. अर्धा पत्ता इथे टाकायचा आहे. अर्धा पत्ता इथे देखील टाकायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जिल्हा टाकायचा आहे. जिल्हा टाकायचा आहे. जिल्हा टाकून घ्या. त्याच्यानंतर इथं राज्य आपलं महाराष्ट्र राज्य इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्या. महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केले. त्याच्यानंतर पिनकोड इथे बरोबर टाकून घ्या. दोन्ही तुमच्या या ठिकाणी प्रेझेंट ॲड्रेस आणि पर्मनंट ॲड्रेस एकच असेल तर या बटनावरती इथे क्लिक करा. म्हणजे दोन्हीकडे सारखेच ॲड्रेस होऊन जाणार आहेत. ठीक आहे. सर्व माहिती मी इथे वरती भरून घेतो अगोदर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं आधार कार्ड आणि पॅन कार्ड नंबर टाकणे कंपल्सरी नाही. टाकला नाही तरीही चालणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त फंडामध्ये पडू नका, टाकू नका. डायरेक्टली पुढे चला. ठीक आहे. त्याच्यानंतर सेंटर वगैरे टाकल्याच्या नंतर आता इथं तुमची जन्मतारीख वगैरे टाकल्याच्या नंतर सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करा. जन्मतारीख सर्वात महत्त्वाची आहे. आता सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री झाल्याच्या नंतर इथं खाली या. खाली आल्याच्या नंतर इथं पर्मनंट ॲड्रेस या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला बँकेची डिटेल्स इथे कंपल्सरी टाकायची आहे. आता बघू शकता बँकेच्या तुमच्या कोणत्या व्यक्तीचं तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचं देखील अकाउंट इथे टाकू शकता. इथं त्या व्यक्तीचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर ती शाखा कोठील आहे तेथील शाखेचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाते क्रमांक तुमचा बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा तुमचा बँक अकाउंट नंबर इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर खाते सेव्हिंग आहे की करंट आहे इथे सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर IFSC कोड येथे टाकून घ्या. ठीक आहे. टाकल्याच्या नंतर इथं काय आहे MIRC नंबर तो देखील इथे असेल तर तो कंपल्सरी इथं त्यांनी केला आहे. 1 मिनिट बघू द्यात. ठीक आहे. हा कंपल्सरी नाही. हा नंबर कंपल्सरी नाही. हा नाही टाकला तरी देखील चालणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्व माहिती बरोबर आहे. त्याच्यानंतर याची खात्री केल्याच्या नंतर इथं बघू शकता काय आहे ₹900 पेमेंट असणार आहे. मी एस-टी कॅटेगरी आहे. अदर कॅटेगरी असेल एस-सी, एस-टीला 900 आहे. अदरला या ठिकाणी ₹1000 चलन आहे. सर्व माहिती बरोबर आहे. याची खात्री करण्यासाठी इथं व्हॅलिडेट युअर डिटेल्स आता सर्व माहिती टाकली नाही टाकून घेतो आणि पुन्हा एकदा इथं करतो मी 1 मिनिटामध्ये. मित्रांनो मित्रांनो, एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या. MICR जो नंबर आहे, तो तुमच्या या ठिकाणी पासबुकवरती असतो. IFSC कोड प्रमाणेच असतो. तो इथे बरोबर इथे टाकून घ्या. सर्व माहिती टाकली आहे का? याची खात्री झाल्याच्या नंतर इथं खाली या आणि व्हॅलिडेट युअर डिटेल्स या बटनावरती इथे क्लिक करा. माझं काही राहिलं असेल तर इथं पुन्हा एकदा टाकायला येणार आहे. इथं काय आलेलं आहे? बँक खाते क्रमांक अँड खात्याची पुष्टी करा. 1 मिनिट थोडा मिस्टेक झालेली असणार अकाउंट नंबर टाकण्यामध्ये. आता पुन्हा एकदा मी माहिती टाकून घेतलेली आहे. व्हॅलिडेट युअर डिटेल्स या बटनावरती इथे क्लिक करा. आता माझी सर्व माहिती बरोबर आहे, सर्व टाकलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. व्हेरिफाईड सक्सेसफुली. तर ओके या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. ओकेच्या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या नेटवर्कनुसार थोडं या ठिकाणी वेट करा 2 मिनिट आणि इथं सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केलेली आहे. आता तुमच्या अभ्यासाची म्हणजे या ठिकाणी एज्युकेशनल डिटेल्स इथे टाकायची आहे. ती नीट तुम्ही समजून घ्यायची आहे. ठीक आहे. अशा प्रकारे इथं SSC आता इथं तुम्ही काय-काय टाकायचं आहे? मंडळ. तुम्ही इथं तुमच्या शाळेचं नाव देखील टाकू शकता आणि तुमच्या बोर्डाचे नाव देखील टाकू शकता. आता मी पुणे बोर्ड आहे तर पुणे डिव्हिजनल बोर्ड, पुणे बोर्ड असे येथे मी टाकेल. त्याच्यानंतर तुमची 10वी ची परीक्षा मी कधी उत्तीर्ण केली आहे मी, ती कधी टाकणार आहे तिथं तुम्ही टाकायचे आहे. जे 10वी बोर्ड सर्टिफिकेटवरती डाव्या कोपऱ्यामध्ये सर्वात खाली त्याचा नंबर असतो.
त्याच्यानंतर इथं तुमची टक्केवारी किती आहे ते टाकायचं आहे. तुम्ही फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास जसे पास झाला असेल ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्याचप्रमाणे 12वीचं इथं तुम्ही काय टाकायचं आहे? तुम्ही इथं टाकायचं आहे समजा तुमचा पुणे बोर्ड 12वीचा कोणता बोर्ड होता, तो इथे तुम्ही टाकून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही इथं ऑथर सिलेक्ट करा. इथं काय करायचं आहे? ऑथर सिलेक्ट करा. ठीक आहे. ऑथर सिलेक्ट करा आणि इथे टाका तुम्ही आर्ट, कॉमर्स, सायन्स जे तुमची साईट होती ते इथे तुम्ही टाका आणि 12वी कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाली त्याची बोर्ड सर्टिफिकेटवरती नंबर असतो तो इथे तुम्ही कंपल्सरी इथे टाकून घ्या. ठीक आहे. आता इथं काय आहे इथं फक्त 10वी पासवाले विद्यार्थी देखील पात्र आहेत. त्याच्यामुळे 10वीची फक्त माहिती टाकून बाकीची माहिती टाकली तरी देखील चालणार आहे. त्याच्यानंतर इथं फर्स्ट क्लास, सेकंड क्लास वगैरे माहिती येते तुम्ही टाकून घ्या. ठीक आहे. ग्रॅज्युएट वगैरे असेल, तर आता इथं डिप्लोमा तुम्ही कोणता केलेला आहे, तो बांधकाम पर्यवेक्षक, इंजिनिअरिंग वगैरे केले असेल, त्याची माहिती त्याचा बोर्ड इथे टाका. त्याच्यानंतर तुम्ही अदर इथं सिव्हिल इंजिनिअरिंग वगैरे वगैरे इथे सिलेक्ट करा. सिव्हिल इंजिनिअरिंग सिलेक्ट करा. त्याच्यानंतर ते कोणत्या वर्षी त्याचा पासिंग दिनांक इथे तुम्ही टाकायचा आहे. टक्केवारी 10वी, 12वी त्याच्यानंतर जी टक्केवारी आहे ती इथे तुम्ही टाका. त्याच्यानंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर वगैरे जी माहिती आहे ना, ती इथे तुम्ही बरोबर इथे टाकून घ्यायची आहे. सर्व माहिती इथे टाकले पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर ते देखील सर्टिफिकेट. आता इथं सर्टिफिकेशनची माहिती तुम्ही इथे देऊ शकता. ते काय केलं आहे तुम्ही त्याची या ठिकाणी पासिंग इयर वगैरे सर्व माहिती इथे तुम्ही बरोबर टाकून घ्या. ठीक आहे. बघू शकता नेम और इथं हायर अकॅडमिक क्वालिफिकेशन तुम्ही सर्वात जास्त शिक्षण काय झालेलं आहे तुमचं एच-एस-सी, डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट वगैरे, पी-एच-डी वगैरे जे असेल ना हायेस्ट ते इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्या. आता मी इथे ग्रॅज्युएशन इथे सिलेक्ट केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी यू हॅव पास्ड कोर्स ऑफ बघू शकता असिस्टंट सिव्हिल इंजिनिअरिंग ऑफ गव्हर्नमेंट बोर्ड. तर म्हणजे या ठिकाणी आय-टी-आय वगैरे तुम्ही केलं आहे का? आता याच्यामध्ये 2 विद्यार्थी पात्र आहेत. एक सिव्हिल इंजिनिअरिंग वाले आणि जो दुसरा आहे 1 वर्षाचा बांधकाम पर्यवेक्षक कोर्स म्हणजे या ठिकाणी त्याला कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा कोर्स जे आहे, जर तुम्ही त्याच्यामार्फत फॉर्म भरत असेल, तर त्यांनी कंपल्सरी इथे येस करायचं आहे. मी त्याच्यामार्फत भरत आहे. त्याच्यामुळे ते येस करणार आहे. माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं नाही. बांधकाम पर्यवेक्षक म्हणजे कन्स्ट्रक्शन सुपरवायझर कोर्स झालेला आहे 1 वर्षाचा. त्यांनी इथे येस करायचं आहे आणि इंजिनिअरिंग वाल्यांनी इथे नो करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता येते का? तर इथे कंपल्सरी सर्वांनी येस करायचं आहे. ठीक आहे. आता इथं कामाचा अनुभव वगैरे असेल ना, तुम्ही ते इथे टाकू शकता. नसेल तर इथं काही हात लावू नका, कारण इथे खूप सारी गडबड होते. ज्यांच्याकडे अनुभव आहे, त्यांनीच इथं अनुभव वगैरे टाकायचे आहे आणि अनुभव अजून काही ॲड करायचा असेल, तर ॲड इथे करू शकतात. ठीक आहे. आता इथं मराठी भाषा, इथं लिहिता, वाचता येतं मला, बोलता येते सर्व. त्याप्रमाणे इथं हिंदी भाषा ॲड करा. लिहिता, वाचता, बोलता येते सर्व ऑप्शन ऑन करा. इंग्रजी देखील सर्व ऑप्शन इथे ऑन करा. सर्व माहिती बरोबर टाकली आहे याची खात्री झाल्याच्या नंतर ठीक आहे. व्हॅलिडेट युअर डिटेल्स या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता इथं व्हेरिफाईड सक्सेसफुली ऑप्शन आलेलं आहे. या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा आणि इथं खाली आल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती इथे क्लिक करा. आता ठीक आहे, नीट माहिती इथे समजून घ्या. आता शेवटचा पॉइंट आहे हा. आता तुम्ही जेवढी पण माहिती भरली ते सर्व माहिती इथे फॉर्म तुमचा ओपन झालेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही तुमचं नाव वगैरे इथे आलेले आहे, कॅटेगरी वाले आलेले आहे, फोटो वगैरे अपलोड केलेले, सर्व माहिती, जन्मतारीख वगैरे सर्व माहिती जी चॉईस केली आहे, ती माहिती सर्व इथे आलेली बघायला भेटेल. सर्व माहिती बरोबर आहे याची पुन्हा एकदा खात्री करा. ठीक आहे. पुन्हा एकदा याची खात्री केल्याच्या नंतर इथं आय हॅव बघू शकता आय ॲग्री या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता मुलांची संख्या वगैरे मी येस केलं आहे मॅरिड आहे येस केलेलं आहे त्याच्यामुळे मुलांची संख्या वगैरे इथे टाकायला आलेली आहे. ते तुम्ही इथे टाकू शकता. 1 मिनिटामध्ये मी वाचून पुन्हा एकदा घेतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्व माहिती सांगतो. आता या बॉक्समध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे नीट लक्षात घ्या. ज्यांचं लग्न 2005 नंतर आधी झालेलं आहे, 2005 नंतर त्यांना किती मुलं आहेत त्यांची संख्या टाकायची आहे. शक्यतो 2 पेक्षा जास्त संख्या नसणे गरजेचं आहे. ती नसली पाहिजे 2 पेक्षा जास्त. त्याच्यामुळे सर्वीकडे मी आता 00 इथे केलेलं आहे. सर्व माहिती बरोबर आहे आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावरती इथे तुम्ही आता क्लिक करा. ठीक आहे. आता पुन्हा काही बदल करता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सर्व माहिती बरोबर असेल तर ओके करा. नसेल तर काही बदल करायचा असेल तर इथे कॅन्सल करू शकता. बरोबर आहे त्याच्यामुळे इथे ओकेच्या बटनावरती इथे मी क्लिक करा. बघू शकता कंटिन्यू म्हणत आहात की कंटिन्यू करायचं आहे का? तर येस करा, ओके करा. ठीक आहे. अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. आता इथे नीट गोष्ट लक्षात घ्या. इथं तुम्हाला तुमचा थंब अपलोड करायचा आहे. थंब अपलोड करायचा आहे. लक्षात घ्या आणि तुम्हाला इथे हँड रायटन डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. ते डिक्लेरेशन कुठे भेटेल ते आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी टाकेल.
छत्रपती संभाजीनगर जाहिरात टाकेल, लिंक फॉर्म भरण्याची लिंक टाकेल आणि हे डिक्लेरेशन टाकेल. आता इथं तुम्हाला लेफ्ट हँड डाव्या हाताचा अंगठ्याचं इम्प्रेशन म्हणजे थंब टाकायचं आहे. तुमच्याकडे थंब पॅड नसेल तर पेन आणि अंगठ्यावरती गिरवायचं आहे. कोऱ्या कागदावरती वठवायचं आहे आणि त्याचा फोटो काढून इथं अपलोड करायचा आहे. त्याचप्रमाणे डिक्लेरेशन कोऱ्या कागदावरती तुम्ही लिहायचं आहे आणि खाली सही करायचं आहे. ते कशाप्रकारे टाकायचं वगैरे सर्व लिंक मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक देईल आणि फॉर्म भरण्याची लिंक देईल. सर्व माहिती तिथे बघायला भेटेल. आता दोन्ही मी इथं ते किती साईजमध्ये अपलोड करायचे आहे याची माहिती मी तुम्हाला इथे सांगून घेतो. आता इथं लक्षात घ्या ते फोटोग्राफ आहे ना जे त्याचं 1 मिनिट फोटोग्राफ हे लेफ्ट थंबचं वगैरे मी सांगणार आहे. त्याची माहिती खाली आहे. तर बघू शकता अपलोडिंग प्रोसेस डॉक्युमेंट्स ठीक आहे. 1 मिनिटमध्ये सांगतो. आता तुम्हाला जो डाव्या हाताचा अंगठा जो थंब अपलोड करायचा आहे तो 20 केबी ते 50 केबी या दरम्यान अपलोड करायचा आहे आणि हँड डिक्लेरेशन 50 केबी ते 100 केबी या दरम्यान अपलोड करायचं आहे. तुम्ही याला स्वतःचं नाव कॅपिटलमध्ये द्यायचं आहे. काहीही नाव द्या, फक्त कॅपिटलमध्ये नाव द्या आणि त्याच्यामध्ये स्पेस देऊ नका. अक्षरांमध्ये लगेच अपलोड होऊन जाणार आहे. अशा प्रकारे तुम्ही दोनही येथे या ठिकाणी हँड डिक्लेरेशन आणि इथं हँड डिक्लेरेशन आणि लेफ्ट हँड इम्प्रेशन इथं अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर हा सिक्युरिटी कोड आहे तो बरोबर इथे टाका आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता इथे सर्व माहिती टाकली आहे आणि इथे सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती इथे क्लिक करू. बरोबर माहिती आहे का विचारतात. ओके या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. त्याच्यानंतर पेमेंट करण्यासाठी ही प्रोसेस आलेली आहे. ₹900 चलन आहे. तर इथं इथं काय करायचंय तुम्हाला जो कॅप्चा आलेला आहे ना, जशाचा तसा इथं टाकून घ्या. ठीक आहे. कॅप्चा मी इथे टाकून घेतला आणि सबमिट या बटनावरती इथे मी क्लिक करतो. ठीक आहे. आता सबमिट बटनावरती इथे क्लिक केलेलं आहे मी इथे बघू शकता. ओके या बटनावरती आता इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता तुम्हाला सर्वात जास्त सोपे स्कॅनरने पेमेंट करायला जाईल. तर इथं स्कॅनर या बटनावरती इथे बघू शकता हा ऑप्शन आहे. या बटनावरती इथे क्लिक करा आणि मेक पेमेंट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा आणि प्रोसीड विथ पेमेंट या बटनावरती इथे तुम्ही आता क्लिक करा. ठीक आहे. आता पुढील प्रोसेस येथे झालेली बघायला भेटेल. आता इथं स्कॅन बघू शकता. आता याच्यावरती क्लिक करा स्कॅनरवरती. तुमचं स्कॅनर ओपन होईल. याच्यावरती तुमचं पेमेंट करा. पेमेंट केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी तुमची पेमेंटची प्रिंट डाउनलोड करून घ्या आणि नंतर फॉर्मची देखील प्रिंट डाउनलोड करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा ऑनलाईन अर्ज करू शकतात. अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.